नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चाटसाठी लागणारी हिरवी चटणी आणि लाल चटणी। तर आता ही घरच्या घरी कशी बनवायची ते आपण पाहूया। आणि ही चटणी तुम्ही एकदा घरी बनवली तर बाजारातली चटणी खायला तुम्ही विसरून जाचाल। तर पहिलं बनवू आपण लाल चटणी म्हणजेच गोड चटणी। इथे मी गूळ घेतला आहे, मिरी पावडर घेतली आहे, मीठ, लाल तिखट, जिरी पावडर आणि मी इथे चिंच गरम पाण्यात 5 मिनिटांसाठी भिजत घातली आहे आणि चाट मसाला घेतला आहे। तर आता आपण एक पॅन घेऊ, त्यामध्ये आपण भिजत घातलेली चिंच घालून घेणार आहोत आणि हिला 2 ते 3 मिनिटांसाठी आपण उकळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला चिंचेचा चांगला बल्क निघला जाईल। तर चिंच 2 ते 3 मिनिटांसाठी आपण चांगली उकळून घेऊया। तर बघा 2 ते 3 मिनिटांसाठी अशी आपण चिंच हलवून चांगली उकळून घेणार आहोत। तर चिंच चांगली उकळत आलेली आहे आणि ती थोडी शिजली आहे। तर आता आपण त्याचा बल्क काढून घेणार आहोत। तर चिंच आपण हे एका चाळणीत ओतून घ्यायचं आहे आणि त्याचा सगळा बल्क काढून घ्यायचा आहे। तर बघा इथे चिंचेचा बल्क तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण चिंच चाळणीतून चांगली गाळून घ्यायची आहे आणि असा बल्क काढून घ्यायचा आहे। नंतर आता आपण तेच पॅन गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि आपण काढून घेतलेला बल्क यामध्ये ओतून घ्यायचा आहे। तर आता हा बल्क आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला गरम करून घेणार आहोत, म्हणजे याला थोडीशी उकळी फुटली पाहिजे। थोडंसं हे गरम झालं की आपण पुढे बाकी सर्व मसाले यामध्ये घालून घेणार आहोत। तर बघा आता इथे 2 मिनिटांनी हे चांगलं उकळलं गेलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं चिंच चांगली उकळली गेली की नंतर आता त्यामध्ये आपण इथे जिरे पावडर घालून घेणार आहोत। नंतर आता त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत। इथे आपण काळे मीठ वापरले तरीही चालेल। नंतर यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत आणि मी थोडीशी इथे मिरी पावडर घातली आहे आणि 1 कप गूळ घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे खजूरही वापरू शकता। चिंच उकळताना खजूरही उकळून घ्यायची आणि त्याचाही बल्क काढून घ्यायचा। तर बघा आता हे मसाले आपण असे मिक्स करून घेऊ। चटणीचा कलर किती मस्त चेंज झालेला आहे बघा। आता इथे आपण चटणी 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली शिजवून घेणार आहोत। तर इथे चटणी आपण जास्त घट्ट करून घ्यायची नाही, कारण चटणी थंड झाल्यानंतर ती घट्ट होते। तर आता यामध्ये आपण थोडासा चाट मसाला घालू आणि आपण गॅस बंद करून घेऊया। तर अशा प्रकारे आपली ही लाल चटणी तयार झालेली आहे। तर ही चटणी खायला खूप टेस्टी लागते आणि कोणत्याही चाटवर आपण ही चटणी घालू शकतो। तर ही एअर कंटेनरमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवसासाठी ठेवू शकतो। आता हिरवी चटणी बनवण्यासाठी मी ते आलं, पुदिना, कोथिंबीर, लिंबू आणि मिरची घेतलेली आहे। तर एक मिक्सरचं जार घेऊया, त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। नंतर आपण घेतलेले यामध्ये पुदिनाही घालून घेणार आहोत। नंतर आता त्यामध्ये आपण एक आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे। नंतर 2 हिरवी मिरची घालून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये आता आपण 2 चमचे दही घालून घेणार आहोत। तर दही घातल्याने आपल्या चटणीचे टेक्स्चर खूप छान येते आणि चटणी खूप छान लागते। 1 चमचा इथे मी साखर घातलेली आहे आणि नंतर आता त्यामध्ये आपण थोडंसं मीठही घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडंसं आता बर्फाचे 2-3 क्यूब पण घालून घेऊया। बर्फ घातल्याने आपल्या चटणीचा कलर एकदम परफेक्ट राहतो। तर बघा ही आता आपण वाटून घेऊ। तयार झाली आपली हिरवी चटणी। तर अशा प्रकारे आपण तयार केलेल्या दोन्ही चटणी, गोड चटणी आणि झणझणीत अशी हिरवी चटणी, तर ही कोणत्याही चाटवर टाकून खावा। ही चटणी खूप छान लागते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका। अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या।